मित्रो नमस्कार. माइंडफुल टीन्सच्या पॉडकास्टच्या मालिकेमध्ये या भागात आपल्या सगळ्यांचं मी डॉक्टर अमित त्रिभुवन मनापासून स्वागत करतो. तुम्ही कदाचित रोलर कोस्टर राईडमध्ये बसलेला असाल. अचानक येणारी वळणं असतात, अचानक येणारे चढउतार असतात, मध्येच पोटामध्ये भीतीनं गोळा येतो, मध्येच हायसं वाटतं. ह्या सगळ्या यंत्रणेचा कंट्रोल कोणाच्या तरी हातात असतो. पण टीनेज मुलांचं पालकत्व हे एका रोलर कोस्टर राईडसारखं तर आहे, पण त्याचा रिमोट आपल्याही हातात नाही आहे. पण पालक म्हणून आपल्याला आणि मुलांना दोघांनासुद्धा त्याचा आनंद घ्यायचा आहे. आज या विषयावरती बोलण्यासाठी शिक्षणतज्ज्ञ प्रसाद मणेरेकर आपल्यासोबत उपस्थित आहेत. प्रसाद, स्वागत आहे. तर प्रसाद, मुलं जशी या टप्प्यावरती टीनेजच्या वेगवेगळ्या फेजमधनं जात असतात, त्यांचे चॅलेंजेस वेगवेगळे असतात, तसे पालकांचं काय असतं? खरं तर दोघंही एका विशिष्ट टप्प्यातनं चाललेलेच असतात, बदलाच्या टप्प्यातनं चाललेले असतात. साधारणतः टीनेज म्हणजे 12, 13, 14 वर्ष 16 वर्षांची मुलं, म्हणजे साधारणतः +30 असे पालक, म्हणजे 40 ते 50 या दरम्यानचे पालक. आता जर पालकांच्या बाजूने विचार केला, आणि तो करायला पाहिजे असं मला वाटतं नेहमीच, तर पालक, आई आणि वडील हे दोघेही एका वेगवेगळ्या फेजमधनं चाललेले असतात. आईने आपल्यामध्ये, आपण आता काय फेजमधनं चाललो आहे, आपल्यामध्ये काय काय बदल होत आहेत, आपल्याला कुठल्या प्रकारच्या सपोर्टची गरज आहे, हे दोघांना समजावून सांगणं राहिलेल्या मंडळींना. वडिलांनी आपण काय स्टेजमधनं चाललेलं आहे, आपण काय प्रकारचा विचार करतोय आणि आपल्या पुढचं भविष्याची दिशा आपण काय प्रकारे ठरवतोय, याबद्दल बोलणं. आणि दोघांनी मिळून मुलाला, की आता बाबा तुझ्यामध्ये किंवा अगं मुली तुझ्यामध्ये या प्रकारचे बदल होणार आहेत, ह्या गोष्टी घडणार आहेत तुझ्या बाबतीमध्ये, असं असं होऊ शकतं. सो हे तिघांनी एकमेकांना समजावून, म्हणजे कुटुंब म्हणून एकमेकांना समजावून घेणं, हा यातला खूप महत्त्वाचा भाग आहे. आणि मग त्याच्यामध्ये ओके, आता आई या फेजमधनं चालली आहे, मूल या फेजमधनं चाललेलं आहे, तर ओके, वडील मी ॲज अ सपोर्टर म्हणून तुमच्यासाठी उभा राहतो. मग ओके, आता वडिलांना हा डिसिजन घ्यायची वेळ आलेली आहे, तर ओके, आम्ही दोघं तुम्हाला सपोर्टिव्ह म्हणून उभे राहतो. याच प्रकारचं वातावरण करावं लागेल, ह्याला पर्याय नाही आहे. तिघांनी चौघांनी जे कोणी कुटुंबातल्या जे कोणी एकूण व्यक्ती असतील, हे कुटुंब म्हणून झालं पाहिजे. मग आजी आजोबा असले तरी सुद्धा त्यांच्याबरोबरही, की ओके, आता या क्षणी कुटुंबातल्या या व्यक्तीची गरज सर्वात महत्त्वाची आहे, मग ती पहिली भागवूया, ती पूर्ण करूया, त्या व्यक्तीला स्टेबल करूया, मग आपण पुढच्या गरजेकडे वळूया. हा कॉल घ्यावा लागेल, आणि तो घेतला पाहिजे, तर ती कुटुंब व्यवस्था म्हणून उत्तम पद्धतीने चालेल. हां, हे अगदी मी आयडियल बोलतो, असं आयडियल होईल असं नाही, थोडंफार कॉन्फ्लिक्ट होतील, चढ उतार होतील, पण मूळ थॉट हा पाहिजे, असं मला वाटतं. ही जी सगळी भावनिक आव्हानं एका बाजूला पालक फेस करतायत, एका बाजूला आर्थिक आव्हानं जी असतील, आणि आत्ता बदलत्या काळामध्ये ज्या इन्सिक्युरिटीज सगळ्या आहेत, इव्हन पालकांच्या पुढे सुद्धा जॉब इन्सिक्युरिटीज आहेत, आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मुलांशी ही आर्थिक आव्हानं कितपत डिस्कस करायलाच पाहिजेत. मूल कुटुंबातला घटक आहे ना, मग त्याला कुटुंबातला सदस्य म्हणूनच त्याला वागवलं पाहिजे. मुलाला कळत नाही असं म्हणण्यात काही अर्थ नाही आहे. म्हणजे मला आठवतं आहे, माझ्या लहानपणी माझ्या घरामध्ये आम्ही जेव्हा जेवत असायचो तेव्हा, किंवा सगळ्या चर्चा व्हायच्या, म्हणजे पैशांच्या चर्चा व्हायच्या, काय कामं करायची त्याच्या चर्चा व्हायच्या. भले मी त्याच्यात थेट सहभागी जरी नसलो चर्चेमध्ये, तरीसुद्धा ते माझ्या कानावर पडायचं. निर्णय काय होत आहेत हे कानावर पडायचं. ते निर्णय कसे घेतले जात आहेत घरामध्ये, एकमेकांबरोबर बोलून चर्चा करून, किंवा एकमेकांना सांगून घेतले जात आहेत हे पण लक्षात यायचं. कारण ती व्यवस्था तशी होती, आणि ती तशीच असली पाहिजे. कुठलाही विषय आपण असं काय समजतो की हे मुलांना कळणार नाही, किंवा हे मुलांपासून बाजूला ठेवूया. उलट त्याला कळू दे ना, की ओके, आज घरामध्ये चॅलेंजेस आहेत, आणि आपल्याला आता 40,000चं भाड्याचं घर परवडणार नाही, आपल्या 25,000च्या भाड्याच्या घरातच ॲडजस्ट करावं लागणार आहे. हा निर्णयात त्याचाही सहभाग असू दे ना, आणि तो असला पाहिजे असं मला वाटतं. छान इंटरेस्टिंग मुद्दा आहे हा, कारण मला ह्याच्यावरनं आठवलं की माझे वडील जे शिक्षक होते, तर मी 12-13 वर्षाचं झाल्यानंतर मला ते आता लक्षात येतं की
ते बँकबुक हातात द्यायचे. आता आजकाल सगळं डिजिटल होत आलेलं आहे, परंतु त्या काळात आठवत असेल की पासबुक जे आहे ते जाऊन अपडेट करायला लागायचं. तर काही जरी नसलं तरी महिन्यामध्ये हे घेऊन जा आणि हे अपडेट करून आणा. आणि हे अपडेट करायला गेल्याच्या नंतर मग ते साहजिकच माझ्याकडनं उघडलं जायचं. मग ते पाहिल्यानंतर मला ती अमाऊंट दिसायची. आणि नंतर मी आता तो विचार करतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की एक प्रकारे हे काय म्हणतो आपण कृतिशील शिक्षणच आहे की सामावून की घेणं. त्याला डायरेक्टली नाही मला त्यांनी सांगितलं की माझ्याकडे एवढे पैसे आहेत, पण ते पाहिल्यानंतर अकाउंटला पाहिल्यानंतर माझ्या हे लक्षात यायचं की मी आता अमुक अमुक गोष्टीसाठी हट्ट करावा का नाही करावा. बरोबर आहे, अगदी. आणि म्हणजे मी तर माझ्या भोवतालच्या पालकांना हे नेहमी सांगतो की एक मुलं काही कळत्या वयाची झाली 11, 12, 13 की घरचे व्यवहार सोपवा त्यांच्याकडे. त्यांना कळू दे की ओके आपलं घरचं हे बजेट आहे, त्याच्यामध्ये आपल्याला घर सांभाळायचं आहे, तू बजेट सांभाळ. की मग सामान आणायचं आहे, बाबा आई सामान आणायला चालली किंवा मी सामान आणायला चाललो, मी तुझ्याकडनं पैसे घेईन की बाबा मला 10,000 रुपये दे, मला हे सामान आणायचं आहे, तू पुन्हा तो खर्चाचा हिशोब ठेव. कळेल ना मुलाला की आपलं घर कसं चालतं, घरात काय सामान येतं, ते कशा पद्धतीने येतं. बरोबर आहे. हां, म्हणजे हे झालं पाहिजे असं मला वाटतं. मुलांना ह्याच्यातनं बाजूला काढण्यात पॉईंटच नाही आहे. नाहीये. नाहीतर ते जितके सहभागी होतील तितकी आर्थिक शिस्त लागेल, विचाराची शिस्त लागेल, घर म्हणून रिस्पॉन्सिबिलिटीची जाणीव निर्माण होईल. घर नावाची खूप मोठी मॅनेजमेंट असते. कौटुंबिक लाखो रुपये, जबाबदारी हां, लागते. म्हणजे लाखो रुपये फी भरून कॉलेजमध्ये मॅनेजमेंट शिकतो, त्याची तयारी इथे होते ना. आणि ती इथे ही उत्तम मॅनेजमेंट असते. प्रसाद, पालकांची ही आव्हानं जी आहेत त्याबद्दल आपण जसं बोललो, तसंच या टीनेजर मुलांची पण आव्हानं आहेत. आणि WHO तर तो जो वयोगट आहे तो निश्चित केलेला आहे अगदी 12 पासून 19 पर्यंत आणि मग 19 पासून 25 पर्यंत सुद्धा. कारण ती रिझनिंग पॉवर जी आहे, रिझनिंग डिसिजन मेकिंग आहे, हे सगळं डेव्हलप करणं हे सगळं त्यांना अभिप्रेत आहे. पण आपल्याकडं कायद्याच्या दृष्टिकोनातून आपण एक की सज्ञान होण्याचं जे वय आहे, मतदान करण्याचं वय आहे, ते आपण 18 असं धरलेलं आहे किंवा लायसन्स मिळण्याचं जे वय आहे गाडीसाठी. तर मला असं वाटतं की टीनेजर्सची वयाची जी काही वयाचे जे काही टप्पे आहेत, 12 ते 14 असेल, 14 ते 16, 16 ते 18, सो ह्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळी आव्हानं आहेत त्यांच्यासमोर. आणि साहजिकच मग पालकांनी पण कसा अप्रोच ठेवला पाहिजे, काय सांगशील? आपण ढोबळ मानाने ना आता साधारण 3 गट करूया. साधारण 12 ते 14चा हा एक गट, जेव्हा मुलं साधारणतः 7वी 8वीच्या टप्प्यावर असतात. त्याच्यानंतरचा ॲक्च्युअल जो टीनेजचा खरा प्रवास चॅलेंजिंग सुरू होतो तो पुढचा गट 14 ते 16चा, 9वी 10वीचा. आणि त्याच्यातून हळूहळू टीनेजमधनं बाहेर पडून पुढे जाण्याचा म्हणजे 11वी 12वीचा म्हणजे 17 18 असे आपण सर्वसाधारणपणे 3 गटांचा विचार करूया. आपल्याकडे 18 वयानंतर मतदानाचा अधिकार येतो, लायसन मिळतं, म्हणजे ज्याला आपण नागरिक असं म्हणू. तुम्ही नागरिक होता, तुम्ही देशाचे नागरिक होता. त्याला अजून सुजाण नागरिक असाही आपण शब्द वापरायला हरकत नाही, सज्ञान होतं. तर हा प्रवास साधारणतः 18 वर्षापर्यंत तुमचा सज्ञानाकडे होणं अपेक्षित आहे. म्हणजे तुम्ही आधी अज्ञानी असता अशा अर्थाने नाहीये, पण तुम्ही एका विशिष्ट फेजमधनं, एका विशिष्ट टप्प्यामधनं जात तुम्ही आता सुजाण व्हा, असं तो आहे. आपण त्यातला पहिल्या टप्प्याचा विचार केला, साधारणतः 12, 13, 14 टीनेज प्रवेश. तर हा कसा आहे, हा थोडा अजून पालकांवर अवलंबित्व आहे, पण अजून कुठेतरी स्वतंत्र होऊ पाहतोय, सगळंच करून बघायचंय, असं एक मुलाचं नेचर असतं. हे पण करायचंय, ते पण करायचंय, ते पण करायचंय, कुठेच स्थिर होत नाही. या वयातल्या पालकांची तक्रार असते, कुठेच स्थिर होत नाही, सगळंच करायचं असतं. किंवा आज हा क्लास लावला, मग कंटाळा आला, मग उद्या तो क्लास लावायचा म्हणतोय, मग कंटाळा आला, मग परवा ते काहीतरी करायचं म्हणतोय, मग परत कंटाळा आला. हे खरं तर नेचर आहे. कारण या वयात मुलांना स्वतःला तपासून बघायचं असतं की आपल्या क्षमता तपासून बघायच्या असतात नैसर्गिकपणे. त्यामुळे त्याला अनेक गोष्टी करून बघायच्या असतात. त्यामुळे त्या अनेक गोष्टी करून बघण्याचे अवसर मिळणं ही त्याची गरज असते आणि हे अवसर देणं हे भोवताल्यांची गरज असते. त्यातून तर स्वतःला मूल तपासून बघत असतं की मला काय जमतंय,
मी काय चांगलं करू शकतो, मला कुठे अडचणी येतात, हा स्वतःचा शोध घेण्याचा प्रवास आहे. हा शोध जितक्या चांगल्या प्रकारे मूल ह्या 2-3 वर्षामध्ये होईल त्याचा 11, 12, 13, 14, तिथून ते 15व्या 16व्याच्या पुढच्या टप्प्याला अधिक फोकस पद्धतीने काम करायला लागेल, अधिक कॉन्सन्ट्रेशनने काम करायला लागेल. याच वयात मुलांना भरपूर खेळायचं असतं, अजून त्याची खेळण्याची पण गरज पूर्ण झालेली नसते. आपल्याला वाटतं की आता असं इतकं खेळायला लागलं तर अभ्यास कधी करणार, पण नाही, कारण ती शरीराची गरज असते, अजून शरीर तयार झालेलं नाहीये. त्याला कळत असतं की मी मोठा आहे म्हणून मी लहान मुलांमध्ये तर नाही आता खेळू शकत, हो, आणि मोठ्या माणसांसारखे डिसिजन पण नाही घेऊ शकत. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. नाही, हे त्याला कळत नसतं, ते त्याला आतून जाणवत असतं, म्हणजे त्याचं शरीर त्याला काहीतरी सांगत असतं, हम्म. किंवा लॉजिकल रिस्पॉन्स अजून त्याला देता येत नसतो, त्याचा रिस्पॉन्स इमोशनलच असतो. ती त्या वयाचीच गरज आहे. आपल्याला प्रयत्न काय करावा लागतो की हळूहळू त्याला लॉजिकलकडे घेऊन जाणं. इमोशनल असतं तेव्हा बोलण्यात पॉईंटच नसतो, तेव्हा भांडणच होतील. हम्म. पण हळूहळू या प्रकारे जेव्हा करायला लागतो तेव्हा 14, 15, 16 वयाला ते लॉजिकल रिस्पॉन्सकडे जायला लागतं. ते वय त्याचंच आहे की मग बाहेरची व्यवधानं हळूहळू कमी व्हायला लागतात. जर आधी ती भरपूर मिळाली असतील तर. ती नसतील मिळाली तर याही वयात तेच होणार आहे, कारण ती गरज पूर्ण व्हायची आहे ना. अजून जग समजून घेण्याची जी गरज आहे आणि स्वतःच्या क्षमता तपासण्याची गरज आहे, ती आतून जाणवणारी गरज आहे. आणि मग ते झाल्यानंतर साधारणतः 17-18 वर्षी मग मुला योग्य डिसिजन घ्यायच्या, स्वतःबद्दलचा योग्य निर्णय घेण्याच्या प्रोसेसमध्ये येतात. त्याच्या आधी एक जो टप्पा येतो तो आयसोलेशनकडे असण्याचा जो असतो, हो, 15-16चा, हो, आयसोलेशनकडे. कारण एक तर ना त्याच्यात 2 भाग आहेत. ते कसं समजून कसं, कारण पालकांना असं वाटायला लागतं की हा काय स्वतःतच गुंग आहे किंवा ती आता स्वतःतच गुंग राहते. म्हणजे पालक अगदी CCTV कॅमेरा असल्यासारखे घरात वावरत असतात. नाही, 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे ना, मी तेच सांगतोय की मूलच स्वतः कन्फ्युजिंग स्टेटमध्ये असतं. त्यामुळे आपल्यामध्ये काय होतंय, काय घडतंय, माझ्याकडनं असे रिस्पॉन्स का जात आहेत किंवा माझं असं वागणं का होतंय हे त्यालाच कळत नाही. त्यामुळे ते स्वतःच कन्फ्युजिंग स्टेटमध्ये असतं आणि त्यामुळे त्याच्या व्यक्त होणाऱ्या मर्यादा येतात. दुसरं असं होतं की मी व्यक्त झालेलं समोरच्याला आवडतच नाहीये, सातत्याने त्याच्यावर नकारात्मकच प्रतिक्रिया येत आहेत, असा जर अनुभव आला तर अजून ते स्वतःला बाजूला काढतं. नैसर्गिकरित्या स्वतःला बाजूला काढणं आणि स्वतःचा विचार करणं हे एक नैसर्गिक फेज आहे. पण त्याच्यामध्ये मुलाचे चाललेले विचार किंवा त्या प्रामुख्याने या टीनेजच्या वयामध्ये त्यांचे चाललेले विचार हे आपल्या मोठ्यांसारखे नसतात ना. त्याचं लॉजिक वेगळ्या प्रकारे चालतं त्यांचं. ते जर समजून घेतलं, आपल्याला ऍक्सेप्ट करावं अशी अपेक्षा नसते, आपल्याला समजून घ्यावं ही अपेक्षा असते. समजून घेणं, त्याच्यावर चर्चा करणं, हे जर झालं तर तो म्हणतोस ते प्रश्न कमी होतात. मी ते 100% निकाली निघतात असं नाही म्हणणार, पण ते कमी होतात. अदरवाईज भावना हीच निर्माण होते की मला कोणी समजून घेत नाही, माझं म्हणणं ऐकत नाहीत, मग माझा मी स्वतंत्र राहतो किंवा मी स्वतंत्र राहते. हे घडायला नको असेल तर म्हणजे हे आयसोलेशन काही प्रमाणामध्ये नैसर्गिक आहे, ते होणारच आहे. पण मुलांनी संवाद साधायला हवा असेल तर या प्रकारे समजून घेणं ही आपली जबाबदारी. कारण ह्या टप्प्यावरती बऱ्याच घरांच्या मध्ये हा वाद असतो. म्हणजे मुलंही सांगतात, टीनेजर्स, की मला प्रायव्हसी माझी हवी. बरोबर. आणि आजकाल बऱ्याच ठिकाणी जिथे घरांमध्ये आता 2 बेडरूम आहे, 3 बेडरूम, की एक त्याची रूम आहे, स्वतंत्र रूम आहे. म्हणजे अगदी मुलं लिहितात सुद्धा, टीनेजर मुलं त्याच्यावरती, की डू नॉट एंटर विदाउट परमिशन वगैरे असं सुद्धा लिहिलेलं असतं. तर एकीकडे ट्रस्टचा भाग आहे आणि एकीकडे सिक्युरिटी चेक पण ठेवायचा आहे. हाऊ टू हँडल दिस? सिक्युरिटी चेक ठेवायला कोणालाच आवडत नाही, त्यामुळे ट्रस्ट हाच उपाय आहे. आणि तो ट्रस्ट बिल्ड करावा लागतो, निर्माण करावा लागतो. सिक्युरिटी चेक आपण ठेवायला गेलो तर मुलं
शेवटच्या प्रश्न पळून जाणारे 10 पर्याय शोधणार आहे ते आपल्यापेक्षा त्यांना जास्त चांगली माहिती आहे. आजच्या वयातल्या मुलांना तर अधिक चांगली माहिती अधिक आहे. चांगले माहिती. मला असं वाटतं की त्यांची नैसर्गिक काय गरज आहे हे आपण समजून घ्यायलाच हवं. ज्या काळामध्ये 2 BHK घरं नव्हती, एका खोलीमध्ये संसार होत होते, त्याही काळात या वयातली मुलं आपापला कोपरा शोधत होते. बरोबर. आज अवेलेबिलिटी आहे, आज स्वतंत्र रूम आहे, त्यामुळे ते त्या पद्धतीने वागतायत. पण लहानपणापासनं घर हे सगळ्यांचं आहे ही जाणीव जोपर्यंत आपण विकसित करत नाही तोपर्यंत मग हे प्रश्न येणार आहेत. पुढचा टप्पा आपण लगेच त्याच्याकडे येऊया. वयवर्ष 15-16. म्हणजे एकीकडं हॉर्मोनल चेंजेस ॲट पीक, एकीकडे 10वी आली बरं का, बोर्डात यायचं बरं का, किंवा पुढं काय करायचं ठरवलं, म्हणजे हे प्रेशर एका बाजूला आहे. एका बाजूला मित्रमंडळी, समवयीन सगळे जे आहेत त्यांचं जे जग खुणावतं आहे, तिथलं असलेलं पिअर प्रेशर ते एक वेगळं आहे. एकीकडं आजकालचा डिजिटल युगातला शब्द फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट, तो पण तिथं येतोय. सो एका प्रकारे असं छान सगळीकडे एक प्रेशर कुकर आहे, त्याच्यामध्ये ती मुलं आहेत. ह्या सगळ्या दबावाला त्यांनी कसं सामोरं जायचं आणि त्याच वेळेला पालकांनी पण काय करायचं? मला ह्याचा खूप तारतम्याने विचार करायला हवा असं मला वाटतं. मुळात प्रेशर आपण घेतलंय का कोणीतरी निर्माण केलंय इथपासून सुरुवात व्हायला हवी आहे. मला असं वाटतं की आजच्या जगामध्ये ना कोणीतरी प्रेशर निर्माण करतोय. आपण कसं जगायचं हे कोणीतरी दुसरा ठरवतोय. आणि मला असं वाटतं की सुरुवात तिथूनच करायला हवी आहे. म्हणजे मी माझ्या संस्थेतल्या मुलांना विचारतो ना की तुम्हाला 10वी का करायची आहे. म्हणजे एकदा ते 12-13 वयाला आले, ह्या वयाचा विचार करायला लागले, टीनेजमध्ये आले की माझा त्यातल्या सगळ्यांना प्रश्न असतो. मला 10वी करू नका असं मला नाही म्हणायचंय. जे काय कराल ते विचारपूर्वक करा, स्वतः निर्णय घेऊन करा, मग टेन्शन कमी होतं. कोणीतरी दुसरा म्हणतोय म्हणून मी करणं, कोणीतरी दुसरा अमुक एका कॉलेजला जाणार आहे म्हणून मला पण तिथे ॲडमिशन घ्यायची आहे, हे मुलांच्या बाबतीत होईल किंवा पालकांच्या बाबतीत होईल. मग म्हणून तर तो कॉन्शियस डिसिजन हवा ना की आपण कशाचा ताण घ्यायचा आहे आणि कशाचा घ्यायचा नाहीये हे ठरवायला हवं. कारण नाहीतर काय होतं की आपण सगळ्याच बाजूनी साधी गोष्ट आपण लक्षात घेऊया. आज प्रत्येक मूल कुठल्या ना कुठल्या क्लासला गेलेलं असतं, जात असतं. क्लास नावाच्या गोष्टीची खरंच मला गरज आहे का माझा मी इंडिपेंडंट अभ्यास करू शकतो, आपण त्याचा विचारच नाही करत. सगळेजण क्लासला जातो, सगळेजण एक विशिष्ट पद्धतीच्या चक्रातनंच पुढे जातो आणि मग ते सगळे ताण निर्माण करतात. कारण तो कंपॅरिझनचा ताण असतो. 10वीत आनंदी कोण असतो? जो फक्त पहिला येतो तो आनंदी असतो. दुसऱ्याला सगळेजण सांगत असतात जर अभ्यास केला असतास ना थोडक्यात गेला, नाहीतर तो पहिला आला असतास. का ताण निर्माण करतो हे? आपल्याला म्हणजे इथे ना पालकांचा रोल अतिशय महत्त्वाचा आहे. आणि त्याच्या आधीच्या वयामध्ये म्हणजे टीनेजच्या सुरुवातीला आहे हे जे काही स्वतःला एक्सप्लोअर करून बघत असतात ना ते फार महत्त्वाचं आहे. त्यातून त्यांना जग कळणार आहे, जगातल्या संधी कळणार आहेत. त्यामुळे हे पालक आणि मुलं या दोघांनी करणं गरजेचं आहे. त्याला एक्सप्लोअर करू देणं आणि त्याने स्वतःला किंवा तिने स्वतःला एक्सप्लोअर करणं. यातून मग मी त्या रॅट रेसमध्ये जायचं आहे का माझं स्वतःचं वेगळं अस्तित्व शोधायचं आहे ह्याची क्लॅरिटी यायला लगेच येईल असं नाही, पण त्या क्लॅरिटीच्या दिशेने वाटचाल होते. आणि मग ठरलं की ओके बाबा मला माझा या पाथने मला पुढे जायचं आहे, त्याच्यासाठी मला या गोष्टी करायच्या आहेत, तर मी त्या आनंदाने करेन ना, टेन्शनने नाही करणार. हा जो टप्पा आहे 15 ते 16 याच दरम्यान मुलं एक वेगवेगळी कारणं देतात. त्यांच्या परीनं ते लॉजिकल रिझनिंग द्यायचा प्रयत्न करत असतात. एक तार्किक बंडखोरी आपण त्याला म्हणूया की अगदी उदाहरण द्यायचं झालं तर अरे आज असं होमवर्क दिलेला होता, तू का नाही केला, किंवा तू सायन्स विषयाचा होमवर्क केलेला नाही आहेस,
तर मुलगा पटकन सांगतो की उद्या ते लेक्चर नाही आहे. आणि एकीकडे आपण पालक म्हणून सांगत असतो की रोजचा अभ्यास तू रोज कर. त्याच्या दृष्टीनं त्याचं लॉजिकल असतं की हे लेक्चर परवा दिवशी आहे तर मी त्याच्या आदल्या दिवशी त्याचा करेन. ह्याच्यात सगळ्यात पहिली एक गोष्ट करायची म्हणजे मुलाचं म्हणणं नेमकं काय आहे हे समजून घ्यायचं. कारण या वयातले म्हणजे मुलं असोत किंवा मुली असोत, ते आपल्यासारखं लॉजिकल उत्तर देत नाहीत. त्यामुळे ते जे काही म्हणतात त्याचं त्यांनाच घेऊन ॲनालिसिस करणं त्यांना सोबत घेऊन हे जास्त योग्य आहे. तेवढा वेळ हा आपल्याला पालक म्हणून दिलाच पाहिजे. कारण त्यांची गरज ना आपण म्हणजे ह्या सगळ्या टीनेजमधल्या मुलांची गरज हे आपण त्यांना तासनतास वेळ द्यावा वगैरे अशी अजिबात नसते. ते खरं तर आपल्यापासून म्हणजे पालकांपासून सुटे होत असतात. दे आर हॅपी. अगदी अगदी म्हणजे अगदी घरी आई हवी आहे किंवा बाबा हवा आहे पण आज घरी कोणी नाहीये तर ते जास्त आनंदी असतात. ते त्यांना गरज कुठे असते? त्यांना गरज ही खरं तर योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करण्याची असते. आणि तिथे जर त्यांना आपण मदत केली ना, पालक म्हणून आपण मदत केली ना, तर त्यांना पुरेसं असतं. तेवढं रिलेशन, तेवढं अफेक्शन हे त्यांच्यासाठी पुरेसं असतं. मला असं वाटतं की तिथे मदत करायला हवी. त्याने काय होईल, त्याने आपला ताण पण कमी होईल. कारण पालक म्हणून आपण किती गोष्टीचा ताण घेणार, संसाराचा ताण घेणार, नोकरीचा ताण घेणार, आपल्या व्यवसायात जे काही त्याचा ताण घेणार, का मुलं वाढत आहेत त्याचा ताण घेणार, का मुलं काय करत बसली त्याचा ताण घेणार. आपण कशाचा ताण घेणार? ज्या गोष्टी आपल्या हातातच नाही आहेत त्याचा ताण घेण्यात पॉईंट नाही आहे. आणि ज्या गोष्टी आपण स्वतंत्र करू शकतो, मग आहेत ना 12-13 वर्षापर्यंत मूल स्वतंत्र आपल्यापासून होईल हे बघणं, त्याच्यासाठी प्रयत्न करणं हे आपलं काम आहे. कारण नंतरची आपली एनर्जी वेगळ्या कारणांसाठी लागणार आहे. ह्या टप्प्यावरती मुलांचं भावविश्व वेगळं होत जातं, मुलींचं भावविश्व जे आहे ते वेगळं होत जातं. दोघांच्याकडं असलेली चॅलेंजेस वेगळे आहेत. पालकांनासुद्धा दोघांशी डील करताना वेगळ्या पद्धतीत डील करावं लागतं. आणि मुलं एकीकडे एक रिस्क टेकिंग बिहेवियर जे आहे मुलांचं एक तर टेस्टोस्टेरॉन हार्मोनच्यामुळे जे येणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ती रिस्क हवीशी वाटणं. मग मुलं अचानक येऊन सांगतात की माझा अमुक अमुक मित्र किंवा त्याचा अमुक मोठा भाऊ, मग त्याने एकदा सिगरेट ओढून पाहिली होती किंवा पानटपरीवरती जावं असं त्याला वाटतं तिथे बघताना की असा माणूस अशा पद्धतीत सिगरेट ओढत होता. तर मुलांचं लक्ष ह्या गोष्टीकडे जायला लागतं आणि ते पालकांपर्यंत आणतात सुद्धा. अशा वेळेला पालकांनी हे डील कसं केलं पाहिजे? त्याला रागावलंच पाहिजे, मारलं पाहिजे, लेक्चर दिलं पाहिजे? कशा पद्धतीनं पालकांनी हे हँडल केलं पाहिजे? सगळ्यात चांगलं म्हणजे पालकांनी आपले अनुभव शेअर करावेत की त्या टीनेजमध्ये असताना मी काय होतो, मी कसा होतो. मलाही वाटलं होतं कदाचित की बाबा आवडतं. की सिगरेट ओढावी. हे असं वाटणं हे अनैसर्गिक नाही आहे. हां, पण त्याचे हे साईड इफेक्ट्स आहेत, परिणाम आहेत. ची जाणीव करून देणं. हे बोलत राहणं. एक लक्षात घ्या की तुमच्या हातात काय आहे, तुमच्या डोळ्यासमोर तो काय करतोय एवढं तुमच्या हातात आहे. तुमच्या डोळ्यामागे ते मूल काय करतंय, मुलगा असेल मुलगी असेल, हे तुमच्या हातातच नाही आहे. त्यामुळे त्याला आपला आनंद कशात हवा आहे? तर मी माझ्या मुलीला योग्य प्रकारे वाढवलेला आहे. त्याला विचारी नागरिक होईल या दृष्टीने मी प्रयत्न केलेले आहेत. हा आपला दृष्टिकोन हवा आहे. तो जे काय करेल ते विचारपूर्वक करेल, ती जे काय करेल ते विचारपूर्वक करेल. हा आपला दृष्टिकोन हवा आहे. आणि एकदा हा विचाराचा धागा जोडला की मग ते कुठेतरी चुकीच्या पद्धतीने जाईल ही भीती राहत नाही मनामध्ये. मला असं वाटतं की या दिशेने आपल्याला प्रयत्न करायला हवेत. नाहीतर आपण किती टेन्शन घेऊन बसणार. आणि आजच्या काळात तर ते इतकं टेन्शन इतक्या प्रकारचे आपल्यावर येऊन आदळत आहेत ना. म्हणून आपण जे म्हणतो की मूल इंडिपेंडंट होणं, ते विचाराच्या दृष्टीने, ते कृतीच्या दृष्टीने, सगळ्या दृष्टीने. म्हणजे आपण चर्चेतून जसं आता म्हणजे आता पुढचा टप्पा लगेच जो येतो की 16 ते 18 आणि तिथं ती भावना
जास्ती आता मुलांच्यामध्ये टीनेजर्समध्ये आलेली असते की मी स्वतंत्र आता आहे, मी अमुक करू शकतोय, मी जाऊ शकतो, मी बाईकवरनं जातो आहे. आणि मग ते इंडिपेंडंट फिलिंग जे आहे ते इंडिपेंडंट फिलिंग यायला लागलेली. नाही, पण इंडिपेंडंट फिलिंग वेगळं हं. आणि इंडिपेंडंट होणं वेगळं. ते नैसर्गिक फिलिंग आहे, ते अगदी 12-13 पासून चालू होतं. हं. पण इंडिपेंडंट ह्युमन बिईंग म्हणून माझी डेव्हलपमेंट झालेली आहे, हं. हा मुद्दा वेगळा. आणि ती लॉजिकल आहे, त्याच्यासाठी एफर्ट्स घ्यावे लागणार आहेत. आणि त्या एफर्टसाठी पालकांची गरज आहे, त्या एफर्टसाठी शिक्षकांची गरज आहे. पण तू म्हणतो तसं की ही सुरुवात अगदी आपण 10व्या-12व्या वर्षी केलेली आहे की त्या पद्धतीनं ती इंडिपेंडंट व्हावीत. म्हणजे अगदी जुन्या काळामध्ये जर आपण पाहायला गेलो तर अगदी 17व्या-18व्या वर्षी म्हणजे फिजिकल वाढ एकीकडं होतच आहे, लैंगिक वाढ, लैंगिक इच्छांची वाढ, ह्या सगळ्या गोष्टी एकीकडं होत आहेत. पण आर्थिक इन्कम जे काही व्हायला पाहिजे ते होत नाही, किंवा त्यासाठी असलेली नोकरी किंवा तशा गोष्टी नाही आहेत की मी इंडिपेंडंट होईन तसा. कदाचित पूर्वीच्या काळामध्ये ती लग्न लवकर होत होती. आज हाच काळ पुढे चालला आहे, 25 झाला आहे, 27 झाला आहे, शिक्षण चालू आहे, PG चालू आहे. ह्या सगळ्याच्या मध्ये म्हणजे पालकांनी कुठपर्यंत ती साथ द्यायची आहे? आर्थिक स्वतंत्रता हे मुलांना यायलाच हवी आहे. म्हणजे मी असं म्हणणार नाही की त्यांना कामाला लावा, पण त्यांनी छोटी छोटी कामं करून बघू द्या. पैसे मिळवणं ह्याच्यात एक छान आनंद असतो की मी माझे पैसे मिळवतोय, आणि ठीक आहे, मी मला चॉकलेट हवी आहे त्याच्यासाठी खर्च करतोय, पण मी माझे पैसे मिळवतोय, यातून एक आर्थिक शिस्त पण यायला मदत होते. त्यामुळे हे जरूर करावं. तुमचे काही स्वतःचे बिझनेस असतील, पालकांचे बिझनेस असतील, तर त्याच्यामध्ये मुलांना मदत करायला सांगावी, त्यातून त्यांना मदत करावी, आर्थिक मदत करावी, किंवा त्यांना स्वतंत्रपणे काहीतरी करू द्यावं. म्हणजे उदाहरणार्थ दिवाळीचे ग्रीटिंग्स करतात, अजून काहीतरी ग्रीटिंग्स करणं, अजून काहीतरी कुठल्या आपल्या सण समारंभांच्या वेळेला वस्तू तयार करणं, त्या भोवताली नेऊन विकणं. म्हणजे 6, 7, 8 वयातली मुलं हौस म्हणून करतात, पण जेव्हा टीनेजमध्ये येतात तेव्हा त्याला एक सिरियस रूप द्यायला हवं आहे. आणि मला असं म्हणजे माझा अनुभव आहे की ते मुलं आनंदाने करतात, पण त्यातून आर्थिक शिस्त यायला मदत होते, आर्थिक स्वतंत्रता यायला मदत होते. आणि पुढच्या टप्प्यावर पालकांनी हे जरूर मुलांपर्यंत पोहोचवावं की आर्थिक स्वतंत्रता ही तुझला निर्णयाची पण स्वतंत्रता देते, स्वतःच्या बाबतीतल्या. याकडे घेऊन जावं, हे स्वतंत्र होणं आहे. आणि हे झालं पाहिजे असं माझं मत आहे. टीनेजमधला प्रवास हा फक्त भावनिक नाही आहे, हा स्वतंत्र होण्याचा प्रवास आहे. आणि तो स्वतंत्र होणे या दिशेने आहे, विचाराच्या बाबतीत स्वतंत्र होणं, निर्णयांच्या बाबतीमध्ये स्वतंत्र होणं. स्वतंत्र होणं याचा अर्थ मला निर्णय घेताना मी 4 जणांना विचारेन ना, 4 जणांची मदत घेईन, आणि मदत घेऊन मी माझा लॉजिकल निर्णय घेईन. मग मी माझ्या आईवडिलांनाही कन्सिडर करेन, मी माझ्या पालकांनाही कन्सिडर करेन, मी माझ्या भोवतालच्याने कन्सिडर करेन. आणि या सगळ्यांचं मत घेऊन मग मी माझ्या निर्णयापर्यंत येईन की हो, आता मला सायन्सला जायचं आहे, कारण मी या 10 लोकांची चर्चा केलेली आहे आणि त्यातून माझं मत मी निश्चित केलेलं आहे. आणि मग तिथे पालकांची जबाबदारी येईल ना की हो, तू तुझा निर्णय घेतलायस, तो विचारपूर्वक घेतलायस, पुढे जा. अडचण आली, मोकळेपणाने आमच्याशी चर्चा कर, आम्ही तुला त्याच्यात नक्की मदत करू. असं नाही आहे की अडचणी येणार नाही आहेत, असं नाही आहे की घेतलेला निर्णय योग्यच असणार आहे, त्यातून शिकता येईल. आणि की हो, तू निर्णय विचारपूर्वक घेतलायस हे आम्हाला दिसतंय, आम्ही पाठीशी आहोत. आणि ही डेव्हलपमेंट होण्यासाठी हा सगळा प्रयत्न झाला. बरोबर. म्हणजे म्हणजे एकच म्हणजे तुझ्या प्रश्नातला जो दुसरा मुद्दा होता की कधीपर्यंत सपोर्ट करायचा, तर मला असं वाटतं की पालकांनी मी तुझ्यासाठी भरपूर कमावून ठेवलेलं आहे आणि आता तुला काही करायची गरज नाही, तुला हवं ते कर, याच्यासारखा धोकादायक निर्णय नाही. अतिशय धोकादायक निर्णय आहे. तुला जगण्याला मदत मी नक्की करतोय, पण तुझं आयुष्य तुला उभं करायचं आहे, हे झालंच पाहिजे. माझ्याकडे गाडी आहे, ती मी माझ्या कष्टाने मिळवलेली आहे, पण तुझ्यासाठी सायकलच वापरायची असतो किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टनेच फिरायचं आहे. तू पैसे मिळव, माझ्यासाठी जे
पैसे पब्लिक ट्रान्सपोर्ट पुरतेच आहेत माझ्याकडे तुला देण्यासाठी. तू पैसे मिळव आणि मग तुला आवडेल ती गाडी घे, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि हे का? तर ह्याचं लॉजिकल रिझन, परत इमोशनल नाही जातं का मग. ह्याचा अर्थ आपण फिरायला जाताना आपण सगळे एकत्र जाऊ, मजा करू, हा मुद्दा वेगळा. पण माझे पैसे हे तुझे आहेत म्हणून तू स्वतः शेखी मिरवणार, हे नाही. हे लॉजिकली पटवून द्यायला पाहिजे. आणि ही डिस्कशन झालीच पाहिजेत मुलांबरोबर. आणि हे अगदी 12, 13, 10, 11, 12 हे जेव्हा या वयात प्रवेश करता तर त्यांना थोडंसं लॉजिकली ते विचार करायला लागलेत, तेव्हा ते झालीच पाहिजेत. प्रसाद, टीनेजर मुलं आणि टीनेजर मुली या दोघांचे चॅलेंजेस वेगवेगळ्या वेळेला सुरू होतात, पालकांच्या समोर पण होतात आणि ते मुलांच्या समोर सुद्धा आहेत आणि मुलं त्या पद्धतीनं फेस करत असतात. आणि आजच्या या सगळ्या फास्ट युगामध्ये, फास्ट जगामध्ये, म्हणजे एकीकडं आईवडील म्हणून आपण मुलांना सांगतो की नाही, मुलगा आणि मुलगी सारखेच आहेत, सगळ्या प्रकारची काम जे मुलं करू शकतात ते मुलगी पण करू शकते, तेच कोर्सेस निवडू शकतात. सगळीकडे आपण हे ऐकत असतो आणि ते करतही आणि आजूबाजूला घडताना बघतही आहोत. पण ह्या सगळ्यामध्ये घरामध्ये ज्यावेळेला रात्री उशिरा यायची वेळ येते किंवा तो 9, 9:30ला येतो आहे आणि मुलगी मात्र आहे की अट्टहास असतो की नाही, तू लवकरात लवकर घरी आली पाहिजे. पण आज ट्रॅव्हल डिस्टन्सेस म्हण, कॉलेजेसच्या वेळा असतील, क्लासेसच्या वेळा असतील, सो एकीकडे हे सगळं कंट्रोल करताना त्यांच्याकडनंच हे कसं करून घ्यायचं काम की बाबा मी इतक्या वाजता घरात येईन, जास्ती उशिरा मी येणार नाही. मी ह्याचं उत्तर 2 पद्धतीने देईन. पहिलं म्हणजे आपण सुरक्षित वातावरण पुरवू शकत नाही, हे समाज म्हणून आपला निश्चितपणे अपयश आहे. अगदी. हेच म्हणजे ते मुलगा असेल, मुलगी असेल किंवा अजूनही कोणी असेल, स्त्रियांच्या बाबतीमध्ये प्रामुख्याने, की त्यांना समाजामध्ये सुरक्षित वातावरण पुरवणं ही समाज म्हणून आपली जबाबदारी. आणि त्या विचार आपल्याला हा करायलाच हवा. हे जे काय आहे 7च्या आत घरात अमुक तमुक वगैरे, कारण समाजातलं वातावरण तसं आहे ना, ते सुरक्षित नाही आहे असं सातत्याने दिसतंय, जाणवतं आणि ते नाही आहे, फॅक्ट आहे. तुम्ही कितीही स्वतः स्ट्रॉंग असला तरी सुद्धा ते वातावरण तसं नसेल तर भीती असणारच आहे मनामध्ये. आणि पालक म्हणून ती भीती असणं साहजिक आहे, काळजी असणं, भीती असणं, काळजी असणं हे साहजिक आहे. तुम्ही किती स्वतःला स्वसंरक्षणाचे जरी किती धडे घेतले तरी सुद्धा ते काळजी साहजिक आहे. त्यामुळे हा पहिला मुद्दा. दुसरा भाग त्यातला महत्त्वाचा असा आहे, याचा उल्लेख मगाशी पण आपण केला, की तरीही मुलांच्या बाबतीमध्ये काय होतं की या वयातल्या म्हणजे टीनेजमधल्या मुलांना आपलं आयुष्य दुसरा कोणीतरी कंट्रोल करतं हे मुळातच आवडत नाही. ते मुलगा असो मुलगी असो तर ते आवडत नाही, कोणालाच नाही, म्हणजे कोणालाच आपल्याला आवडत सुद्धा नाही, मोठ्यांना आवडत नाही. पण तिथे ती सुरुवात झालेली असते. त्यामुळे त्यांना त्यांचे निर्णय घेण्यासाठी सक्षम होणं ह्याचा विचार समाज म्हणून, म्हणजे मग ते पालक असतील, शाळा असतील किंवा समाजातले ते भोवतालचे लोक असतील, त्यांनी तो करायला हवा. बांधून ठेवणं हा उपायच नाहीये. आपला नेहमीचा आपला कल हा रिस्ट्रिक्ट करण्याकडे असतो. सातत्याने आपण रिस्ट्रिक्ट करतो. ते का करतो? कारण भोवतालची समाजातली परिस्थिती अशी आहे. आणि मग काही दिवसांनी असं होतं ना की रिस्ट्रिक्ट करणं हीच पद्धत बनून जाते, कंट्रोल करणं हीच पद्धत बनून जाते. आणि मग त्याला आपण एक महिरप देतो की मुलगी ना म्हणजे मग त्याने असं वागलं पाहिजे, मुलगा ना मग त्याने असं वागलं पाहिजे, असं एक त्या महिरपीत बसवत राहतो. हे समाज म्हणून आपलं अपयश आहे. पण तरीही मग आता काय करता येईल, तर तू काय काळजी घे हे सातत्याने बिंबवत राहणं हे करावं लागेल. अडचणी येणारच आहेत, प्रश्न निर्माण होणारच आहेत. आज नाही झाले तरी उद्या होऊ शकतात.
कधीतरी तो मुलगा ती मुलगी घर सोडून दुसरीकडे जाणारच आहे. पण तेव्हा त्याने सत्सत विवेक बुद्धीने निर्णय घ्यावा. त्या परिस्थितीमध्ये योग्य तो विचार करावा. हे जर आपल्याला असेल तर त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. हेच आपल्या हातात आहे. अडवणं, मर्यादा घालणं हे आपल्या हातातच नाही. पण कारण कधीतरी त्या मर्यादेचा स्फोट होऊ शकतो किंवा आयुष्यभर डिपेंडन्सी निर्माण होऊ शकते. आपल्याला आपलं मूल तसं हवं आहे का, याचा विचार करायला हवा आहे. अगदी म्हणजे पालक म्हणून मुलीला, टीनेजर मुलीला विशेषतः जर पालक म्हणून तुम्ही सांगणार असाल की काय काय काळजी घेतली पाहिजे आयुष्यामध्ये पुढे जात असताना, या उंबरठ्यावर असताना, तर मला वाटतं की ही जबाबदारी पालकांची सुद्धा आहे की त्या मुलालाही, म्हणजे टीनेजर मुलालाही सांगितलं पाहिजे की स्त्रीकडे बघायचं कसं, तो दृष्टिकोन म्हणजे तिच्याकडे तो आधी माणूस म्हणून पाहायला शिक आणि ह्याला वेळ लागेल. नाही, मुळात पण हे सुद्धा, कारण तो पुढे जाऊन हा सगळा प्रवास समाजाचा एक तो घटक बनणार आहे. ह्युमन बिईंग, गुड डेव्हलपमेंट ऑफ अ ह्युमन बिईंग हे असल्यामुळे हे सांगणं गरजेचंच आहे. एक थोडा वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने मला हा विषय मांडवा असं वाटतं. आपण स्वतःची आयडेंटिटी काय तयार करतो, ती कशाशी जोडतो, हा खूप महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे आपल्याला कायमस्वरूपी ना हा मुलगा आहे आणि हा मुलगी आहे विभागणी करण्यामध्ये फार इंटरेस्ट असतो. ते वयाच्या एका टप्प्यावर त्यांना कळणारच आहे. तुम्ही नाही शिकवलं तरी करणार. आपली जबाबदारी काय आहे, तर मगाशी तो म्हणला तर ते माणूस म्हणून त्याची आयडेंटिटी विकसित होणं ही आपली जबाबदारी आहे. तो पहिला माणूस आहेस. तो स्त्री असणं किंवा तो पुरुष असणं हे एक विशिष्ट रोल आहेत, विशिष्ट कालापुरते मर्यादित रोल आहेत. अदरवाईज तू माणूस आहेस. यू आर अ ह्युमन बिईंग. ही आयडेंटिटी विकसित व्हायला लागेल. दुसरं काय होतं या वयामध्ये, तुमची आयडेंटिटी ही तुम्ही कशाशी जोडताय. तुमची आयडेंटिटी तुम्ही शरीराशी जोडताय, तुमची आयडेंटिटी तुम्ही कपड्यांशी जोडताय, तुमची आयडेंटिटी का तुम्ही विचारांशी जोडताय, ब्रँडिंगशी जोडताय आजकाल. हे फार महत्त्वाचं आहे आणि ह्याची चर्चा घरात झाली पाहिजे. म्हणजे हा क्रायसिस काय आहे. आज आपण जर समाज माध्यमावर बघितलं तर समाज माध्यमावर तुम्ही प्रसिद्ध होण्यासाठी तुमची आयडेंटिटी काहीतरी निर्माण करता. कोणीतरी विशिष्ट प्रकारचे कपडे घालतं, कोणीतरी विशिष्ट प्रकारे बोलतं, कोणी विशिष्ट प्रकारचा ड्रेसअप करतं, कोणीतरी विशिष्ट प्रकारचं. म्हणजे तुम्ही काय करता, तुम्ही तुमची आयडेंटिटी तयार करता. ती सस्टेनेबल असते का, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे की ती तात्पुरती असते आणि दरवेळेला तुम्हाला तुमची आयडेंटिटी क्रिएट करण्यासाठी झगडावं लागतं आणि मग आपण त्याच्या प्रेमात पडतो. सो विशिष्ट वयामध्ये माझ्या विशिष्ट भावना निर्माण होणे तात्पुरती आहे. ती माझी आयडेंटिटी नाही. माझी आयडेंटिटी काहीतरी वेगळी आहे. मे बी मी ती अजून शोधतोय, मी ती अजून निर्माण करतोय. हे त्यांच्यापर्यंत पोहोचायला हवंय. विशिष्ट प्रकारचे कपडे घालतं म्हणजे ती आयडेंटिटी नाही. हा, तुला त्यावेळेला घालायचे वाटतात, हा मुद्दा वेगळा. पण ते कपडे घालले म्हणजेच मी छान दिसतो किंवा दिसते असं नाहीये. तू मुळात छान आहेस, तुझं व्यक्तिमत्व छान आहे, कपडे तुझी आयडेंटिटी नाही. आणि हे पेरेंट्सकडनं पण उदाहरणातून मुलांपर्यंत पोहोचायला पाहिजे की माझ्या पेरेंट्सची आयडेंटिटी काय आहे. ते समारंभाला जातात, नटतात, ही त्यांची आयडेंटिटी नाही आहे. त्यांचे विचार ही त्यांची आयडेंटिटी आहे, त्यांची कृती ही त्यांची आयडेंटिटी आहे, त्यांचं काम ही त्यांची आयडेंटिटी आहे. आणि हेच मुलांच्या बाबतीमध्ये झालं पाहिजे. आय थिंक हा टीनेज मुलांच्या बाबतीमधला आजचा खूप मोठा क्रायसिस आहे आणि तो क्रायसिस या पद्धतीने सोडवायला हवा. कारण ते पण आयडेंटिटी झगडत आहेत ना. आणि ग्लॅमर भोवतालचं मार्केट बसलेलंच आहे. त्यांना त्यांची आयडेंटिटी मार्केटला हवी तशी डिझाईन करायला किंवा डेव्हलप करायला. आणि म्हणून त्यांना विचारी करण्याची जास्त गरज आहे. थोडक्यात तू जे सांगितलंस त्यावरनं की स्वावलंबनाचा संस्कार जो आहे तो ह्या पद्धतीत आल्यानंतर एका ठराविक टप्प्यावरती डेफिनेटली तो टीनेजर जो आहे एक व्यक्ती म्हणून त्याची जडणघडण होत असताना नक्कीच आर्थिकदृष्ट्या सुद्धा तो आपल्या पायावरती उभं राहायचा प्रयत्न करणार आणि पालकांनी सपोर्ट देणं आवश्यक आहे. कारण अन्यथा जे दिसतं ते हेच की भारीतल्या भारी कोचिंग क्लासला टाकलं म्हणजे माझी जबाबदारी,
पार पाडली किंवा मी ब्रँडेड त्याला काहीतरी घेऊन दिलं म्हणजे जबाबदारी पार पाडली. पण व्यक्ती म्हणून त्याची जडणघडण होत असताना अपयशाचा सामनाही करायला लागणार आहे, फेल्युअर्स येणार आहेत, पेशन्स ठेवायला लागणार आहे. मुलांना तयार कसं करायचं यासाठी? यश आणि अपयश या नाण्याच्या दोन बाजू आहेत, घिसापिठं वाक्य सांगायचं तर. हं. आणि त्या तशाच आहेत. मला असं वाटतं की त्या अपयश म्हणण्यापेक्षा यावेळेला आपण यशस्वी नाही झालो हं. अशा प्रकारे ते बघावं. एडिसनच्या त्या उदाहरणासारखं की यावेळेला, हां. 99 वेळा मी फेल झालो नाही, फेल नाही फेल नाही झालो. हं. मी सक्सेसच्या दिशेने 99 प्रयत्न केले प्रयत्न केले. Exactly. आणि ते लिटरली त्या अर्थाने. याचं नाही, कारण मला असं आहे, का विचारावं असं वाटतं तुला हे की आज सगळं इन्स्टंट आहे ना. म्हणजे मी Absolutely. फोन केला की पार्सलनी जेवण येतं 10 मिनिटामध्ये. हं, हं. त्यामुळं मुलांना सुद्धा सक्सेस, यश, मग त्याच्या संकल्पना बदलायला लागलेल्या आहेत. अगदी बरोबर आहे. आणि तू जे म्हणतोयस की आयडेंटिटी क्रिएट झाली पाहिजे, स्वतःची ओळख झाली पाहिजे, तर त्याच्याशी जोडूनच मला हा प्रश्न असा वाटतो. याचं कारण असं आहे, कारण आपली आज यश नावाच्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. हं. हे या प्रकारचे सेट प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला यश मिळेल असा तो झालेला आहे. परीक्षेत पास कसं व्हायचं याचा तर सेट पॅटर्न आहेत. हं. ओके, त्यामुळे यश हमखास मिळणार याची खात्री आहे. मी 10 प्रकारे प्रयत्न करतोय, जगणं असं नाहीये ना, जीवन असं असं नाहीये. नाहीये. ती जी छान हिंदी कविता आहे ना, की मला आता आठवत नाही त्यांचं नाव, की ते चिटी दीवार पे चढती है, 100 बार 100 बार फिसलती फिसलती है, है. फिर हां, हां. करती है. तसंच आहे ते आयुष्य, तसंच आहे. हा जीवनाचा जो रिअलिस्टिक अनुभव आहे ना, हा त्यांच्यासमोर आला पाहिजे. आणि तो आर्थिक ताकदीतनं येतो. म्हणून मी तो आग्रही असतो नेहमी की त्यांना कष्ट करू द्या. त्यामुळे आपण हे ना नेहमी सक्सेस फेल्युअर असं बघून चालणारच नाहीये. बरोबर. हां, ते तुम्ही एक एक स्टेप प्रयत्न करताय, पुढे जाताय, केलेल्या प्रयत्नांचं ॲनालिसिस करताय, ही सवय लागायला पाहिजे. ते फेल्युअर नाही आहे. तुम्ही ॲनालिसिस केलं आणि पुढचा म्हणजे आम्ही मध्ये एका प्रसिद्ध कंपनी संचालकांची मुलाखत ऐकली आणि तेही सांगत होते की आम्हाला सगळ्यात जास्त कोण आवडतं. तर मी 10 प्रकारच्या गोष्टी करून बघितल्या, पण अजून त्या मला पूर्ण जमलेल्या नाही आहेत. ह्यासारखा कॅन्डिडेट आमच्यासाठी जास्त चांगला असतो, कारण तो 10 वेळा प्रयत्न करून शिकला आहे. आणि आज जगामध्ये याला जास्त स्थान आहे की तुम्ही प्रयत्न किती केलेत, तुम्ही किती वेळा फेल झालात, कारण त्यातनं तुम्ही शिकता. त्यामुळे तोच पॅटर्नमधनं तुम्ही हे ब्रेक करणंच गरजेचं आहे. सेट पॅटर्नमधल्या परीक्षा ब्रेक करणंच गरजेचं आहे. त्यातनं तुमची डेव्हलपमेंट नाही होत. तुम्हाला फक्त त्या सेटमध्येच विचार करायची सवय लागते. तुम्हाला ते सेट पद्धतीचेच कष्ट घ्यायची. काय पाठ करा, अमुक पद्धतीने ते प्रेझेंट करा, ह्याचीच सवय लागते. मग आपलं जगणं असं नाही होत ना. ते अनएक्सपेक्टेड चॅलेंजेस येतात. मग त्याला लढायची तयारी कशी होणार? आणि म्हणून जितक्या लवकर आपण सेट पॅटर्नमधून बाहेर पडू, तितक्या लवकर ही तयारी होईल. आदर्श असं काही नसतं आणि ते जितक्या लवकर मुलांना कळेल, तितक्या लवकर ते इंडिपेंडंट होण्याकडे जातील. बरोबर आहे प्रसाद, तुझं म्हणणं जे आहे ना की हा जो सगळा प्रवास आहे याच्यामध्ये त्या मुलांना त्यांची एक स्वतंत्र ओळख, त्यांची एक आयडेंटिटी जी आहे, ती आयडेंटिटी ते शोधत आहेत आणि पेरेंट्स त्याला सपोर्ट करत आहेत. ही ओळख स्वतःची स्वतःला करून घेण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तोच येतो की आपला आतला आवाज जो आहे तो ओळखणं. पण त्याचबरोबर मुलांना जे सांगायचं आहे, त्यांचा जो आवाज आहे, तो पालकांनी ऐकला पाहिजे. कारण बरेचदा असं होतं की टीनेजर सांगतायत काही, पण पालक म्हणून भूमिका ही असते की नाही, मी बाप आहे, मी आई आहे, तू असंच केलं पाहिजे, तू या पद्धतीतच केलं पाहिजे, ही शिस्त आहे. एक अधिकार जो आहे, एक हक्क जो आहे, तो अशा पद्धतीने एक हुकुमशहाच्या रूपामध्ये तो येत असतो. सो हे मुलांचं म्हणणं ऐकून कसं घेतलं पाहिजे, ज्याला आपण एक ॲक्टिव्ह लिसनिंग म्हणतो. आणि हा संवाद जो आहे त्यांच्याशी, हा कसा घडला पाहिजे? क्षणभर पालकांच्या रोलमध्ये जाऊया. पालक चुकीचे असतात का? तर मी म्हणेन की नाही. कारण त्यांनी अनुभव घेतलेला असतो, त्यांनी जग बघितलेलं असतं, काळजी असते मुलांची.
ते जे काही करतात ते काळजीपोटी करतात. चूक बरोबर हा नंतरचा भाग आहे. भावना स्वच्छ असते की माझ्या मुलाचं माझ्या मुलीचं भलं व्हावं. बरोबर. हां, त्याच्यासाठी जे ॲक्शन घेतो त्या योग्य की अयोग्य हा माझा वेळ, पण भावना चुकीची नाही आहे हे नक्की. त्यामुळे मी अनुभव घेतलेला आहे. मला असं वाटतं की या मार्गाने गेलास तर तुझं भलं होईल, म्हणून तू या मार्गाने जा, कारण माझा 40 वर्षांचा अनुभव आहे. हे त्याच्यामागचं गणित असतं आणि त्याच्यामागे काळजी असते. पण ज्याच्यासाठी आपण करतोय तो मुलगा किंवा मुलगी वेगळ्या फेजमध्ये असते. ते मी तुमचं का ऐकू याच फेजमध्ये असते. ओके, आणि म्हणून तिथे मग क्लासेस सुरू होतात. त्यामुळे माझा अनुभव हा माझा आहे, त्याचा माझ्या मुलाला नक्की उपयोग होणार आहे, पण त्याचं जगणं हे त्याचं आहे. हे पहिलं बायफ्रिकेशन. त्याचं जगणं हे माझं नाही किंवा माझं जगणं हे त्याचं नाही, हे पहिले बॉर्डर लाईन. दुसरा मुद्दा असा आहे की तुला मदतीला मी उपलब्ध आहे. तुला कधीही मदत लागली, तुला कधीही माझ्याशी चर्चा करायची असेल तर मी उपलब्ध आहे. तू म्हणशील ते ऐकून घ्यायला मी तयार आहे. हां, असं होऊ शकतं आता मी कामात आहे, आपण याच्यावर संध्याकाळी बोलूया, थोड्या वेळाने बोलूया. ते 3 वर्षाच्या मुलासारखं ते गरज नाही आहे की आत्ता या क्षणी माझं ऐकून घ्या, कारण त्याला त्या क्षणी ते ऐकवायचं असतं. ही मुलं थांबू शकतात. टीनेजरच्या बाबतीत तो प्रॉब्लेम नसतो. तुला जेव्हा योग्य वाटेल तेव्हा आपण या विषयावर नक्की बोलूया. मला आवडेल, मला तू काय विचार करतोस ते समजून घ्यायला आवडेल, ही भूमिका असली पाहिजे. त्यातून काय होईल, आपले पालक आपल्याला समजून घेत आहेत, ते योग्य प्रकारे आपल्याला मार्गदर्शन करतायत, ते त्यांचे विचार आपल्यावर लादत नाहीत, आपला निर्णय घ्यायला आपल्याला मदत करतायत आणि आपण घेतलेल्या निर्णय ते स्वीकारतायत. हा कॉन्फिडन्स, हा विश्वास यायला मदत होईल. हा विश्वास देणं हेच पालकांचं काम आहे. अदरवाईज उपदेश करायला गेलो ना तर आपण भले 4 चांगल्या गोष्टी सांगत असू, ते उपदेश म्हणूनच घेतात आणि मग नाही ऐकायचं. काय ऐकू तुमचं, असं ते इगोवर येतो. किंवा त्यांना ते कळायलाही लागलं असतं की आता ह्यांनी सुरुवात केली बरं का, आता हे कुठे जाणार आहे, मग ते कुठे थांबणार आहे. मग ते शांत बसलेले असतात, कान बंद असतात, ऐकतोय पण कान बंद असतात. त्यामुळे ही भूमिकाच कायमस्वरूपी ठेवावी असं मला वाटतं की मी तुला मदतीला आहे, तुझा निर्णय हा तुझा आहे. माझ्याकडनं जशी मदत घेशील तसे अजून 4 जणांना विचार आणि मग तू तुझा निर्णय घे. तो मी सांगतोय असाच घेतला पाहिजे असं अजिबात आवश्यकता नाही आहे. विचारपूर्वक घे. त्या विचारपूर्वक निर्णय घ्यायला मदत लागली तर मी आहे, आम्ही आहोत पालक म्हणून. हा कॉन्फिडन्स दिला पाहिजे. पालक म्हणून ते लक्षात येतं. म्हणजे वाचलेलं असतं की खलील जिब्रान म्हणाला की युअर चिल्ड्रन आर नॉट युअर चिल्ड्रन, बरोबर, गिव्ह देम युअर लव्ह बट नॉट युअर थॉट्स. पण म्हणूनच आपण पहिल्या एपिसोडमध्ये जे बोललो ना की ह्याची तयारी म्हणजे काय, तर ती ही तयारी आहे. पालकत्वाची तयारी म्हणजे काय. मुलं जेव्हा लहान असतात 2, 3, 4 वर्षाची तेव्हाची तयारी वेगळी असते. 7-8 वर्षाची असतात तेव्हाची तयारी वेगळी असते आणि टीनेजमध्ये येतात तेव्हाची तयारी वेगळी असते. प्रत्येक ठिकाणी नातं बदलत असतं. नातं तेच असलं, आई मूल वडील मूल, तरीसुद्धा त्याचे डायमेन्शन्स बदलती असतात. आणि अजून एक गोष्ट की ह्या नात्यामध्ये मी कुणीतरी तुला मदत करणारा आहे, मी कुणीतरी महत्त्वाचं आहे, याच्यापेक्षाही आपण मिळून पुढे जाऊया हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे बापाने मुलाचा मित्र होणं आहे ना, ते असं आहे. म्हणजे बापाने मुलाच्या बरोबर मुलासारखं वागणं असा त्याचा अर्थ नाहीये. म्हणजे बापानं मुलाबरोबर किंवा मुलाच्या मित्रांबरोबर कट्ट्यावर जाऊन बसायचं नाही. हां, त्यांच्याबरोबर मित्र कट्ट्यावर बसायचं नाहीये. कारण आपले प्रत्येकाचे मित्र वेगळे आहेत आणि हे भान जे आहे हे भान त्या मुलांना सुद्धा ते दिलं पाहिजे. अशा तारतम्याने आपल्याला ते घ्यायला लागेल. प्रसाद, आपल्या माइंडफुल टीन्सच्या सगळ्या एपिसोडमध्ये ही चर्चा आपली पुढे चालू राहणारच आहे. पण या टप्प्यावरती आपल्या या मालिकेचं एक वैशिष्ट्य म्हणजे रॅपिड फायर क्वेश्चन्स. म्हणजे टीनेज मुलं ज्या पद्धतीनं ट्रिगर आणि ट्रिगरला लगेच रिॲक्शन देतात त्या पद्धतीनंच तुला या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. सुरुवात. आधीच जॉबवरती कामाचा प्रचंड स्ट्रेस आहे
आणि यात या माझ्या टीनेजर पोराचं काहीतरी वेगळंच सुरू आहे. आपली टेन्शन्स त्यांच्याबरोबर शेअर करावीत. ते त्याचे सोल्युशन पण चांगले देतील. याचं आणि याच्या बाबाचं हल्ली पटतच नाही. कारण मूल वेगळा विचार करत आहे, बाप वेगळ्या विचारात आहे. एकमेकांना एकमेकांचे विचार समजून द्यावेत, एकमेकांची फेज समजून द्यावी, हे काम आईने करावं. त्या बात हा आणि त्याची आई यांचे सतत खटके उडायला लागलेत. घरात अजिबात शांतता नाही. बापाने मध्यस्थी करावी. आई काय विचार करते, आई कुठल्या विचारात आहे, मूल काय विचार करते, हे एकमेकांना समजून द्यावं. हा. थोडा वेळ शांत राहावं. हे छान आहे. याला वाढवण्यासाठी मी नोकरी सोडून दिली आणि आता हा असा वागायला लागलाय. मला असं वाटतं की पालकांनी या मुलासाठी मी काहीतरी केलंय ह्या विचारातूनच बाहेर पडावं. आणि 12, 13, 14 मूल टीन एजमध्ये आलं की उलट स्वतःसाठी स्वतंत्र काहीतरी सुरू करावं. कारण आता मुलांची गरज वेगळी असणार आहे, ती सेपरेट होणार आहेत. त्याच्या आधी मुलांची गरज जास्त आहे पालकांची असणारी. आता उलट मुलं सेपरेट होणार आहेत. त्यामुळे आपल्यासाठी नवं विश्व शोधावं. छान. मी माझ्या करिअरच्या बाबतीमध्ये टीनेजमध्ये असताना या चुका केल्या. मला असं वाटतं की किमान त्यानं त्याच्या टीनेजमध्ये या चुका करू नये. त्याला नव्या चुका करण्याच्या संधी द्याव्या. त्याच्या चुका ह्या त्याच्यासाठी नव्या आहेत, आपल्यासाठी बरीच जुन्या असल्या तरी सुद्धा त्याला येणारे अनुभव नवे आहेत. मी पोराच्या आयुष्यासाठी पैशाची सगळी पुढची तरतूद करून ठेवली आहे. सगळ्या गोष्टी करून ठेवल्या. त्यानं काहीच करायची गरज नाही. यातून आपण मुलाचं नुकसान करू. तुला अडचणी येतील तेव्हा मी तुझ्या मागे नक्की उभा आहे. पण तू तुझा स्वतंत्र होणं ही जास्त आवश्यक आहे, हेच रुजवायला पाहिजे. प्रसाद, मजा आली आजच्या एपिसोडमध्ये सुद्धा. पालक मित्र हो आणि टीनेजर्स, आमचे एपिसोड तुम्ही पाहत आहात. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअरसुद्धा करा. पण त्याचबरोबर मला तुम्हाला सांगायला आवडेल की टीनेजशी संबंधित असलेला काही अपेक्षित प्रश्नांचा, तुमच्या डोक्यात जे प्रश्न आहेत त्याचा एक अपेक्षित असा हा उत्तरांचा संच नाही आहे. ही चर्चा आहे, हा विचार आहे, एक प्रयत्न आहे माइंडफुल टीन्सच्या माध्यमातून तुमच्या विचारांना सुद्धा एक दिशा देण्याचा हा प्रयत्न आहे की त्याकडून आपण एका सजग पालकत्वाकडे आपण जाणार आहोत, एकत्र प्रवास करणार आहोत. आणि म्हणूनच तुमच्या डोक्यात जर काही प्रश्न असतील तर जरूर कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला तुम्ही कळवा. आमच्या पुढच्या भागांमध्ये डेफिनेटली आपण त्यावरती सुद्धा चर्चा करूया.